नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे नागनाथाचे पिशाच्च. या कथेचा पुढील भाग 6वा. दासबाबू त्या जंगली प्रदेशात बडाबाबू या नावानं सुपरिचित होते. 25 वर्ष त्यांनी या रानटी प्रदेशात घालवली होती. जंगली लोकांना त्यांची दहशत वाटे. त्यांना ज्यावेळी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती तेव्हा तेथील लोक मनुष्याचे मांस खात. रोज खून मारामाऱ्या चालत. पण दासबाबूंनी युक्तिप्रयुक्तीने सामदंड भेदाने त्यांना बरंच माणसात आणले होते. आता तेथील लोकांनी नरभक्षण करण्याचं सोडलं होतं व दंगलीचे एकही प्रकार होत नव्हते. त्या 100 मैलाच्या पट्ट्यात पूर्वी अनेक जंगली राजे होते. दासबाबूंनी त्या प्रदेशाचे एक राज्य बनवले. तेथील लोकांच्या तर्फे भोगोला निवडून आणून त्याला तेथील मुख्य बनवले व तोच दासबाबूंच्या देखरेखीखाली तेथील कारभार बघत होता. दासबाबूंची 50 उलटून गेली होती तरी ते चांगले सशक्त होते. रोज पायी चांगली 10-15 मैलाची रपेट करणे हे त्यांना अगदी सहज वाटे. बांध्याने ते चांगले धिप्पाड होते. ज्या जंगली प्रदेशाच्या सरहद्दीवर त्यांचा बंगला होता तेथे ते एकटेच राहत. त्यांना 2 मुलं होती. ते कलकत्त्यास होते. त्यांच्या बंगल्याशेजारी दुसरी लहान लहान बैठी घरे होती. त्यात त्यांचे नोकर आणि बंदोबस्तासाठी ठेवलेले 12 शिपाई राहत असत. केशवचंद्राबरोबर धनंजय तिथे गेले तेव्हा दासबाबू बंगल्याच्या आवारात त्यांना भेटले. त्यांचे कपडे धुळीने माखले होते. रात्रभर आपण त्या जंगली प्रदेशात भटकत होतो असं त्यांनी सांगितलं. केशवचंद्रांनी धनंजयांची ओळख करून दिल्यावर ते म्हणाले, आमचा भोगू अलीकडे बराच त्रास देऊ लागलाय. काल त्यानं आणखीन एक मेळा भरवला होता. त्यामुळे मी जरा कामात आहे. मी आज जंगली लोकांच्या सर्व सरदारांना इथे बोलवलंय. आज आमचा दरबार भरणार आहे आणि भोगू आपलं काम चालवायला नालायक आहे असं सांगणार आहे. तेव्हा इथे मोठी गडबड उडणार आहे. पण आमचा दरबार दुपारी आहे. तुमचं काय काम आहे ते सांगा. केशवचंद्रांनी त्यांना थोडक्यात येण्याचं कारण सांगताच ते म्हणाले, देशमुख आणि त्यांची मुलगी यांच्यावर हल्ला करून पळवण्यात आलं आणि ते काम माझ्या हद्दीतील लोकांनी केलंय म्हणता. भयंकर प्रकार आहे. हा सर्व तुमच्या सुधारणांचा परिणाम. जोपर्यंत तुमच्या बाहेरील जगाचा इथं वारा लागत नव्हता तेव्हा सगळं सुरळीत चाललं होतं. मला त्यावेळी माझ्या या रानटी लोकांबद्दल अतिशय अभिमान वाटायचा. या आमच्या प्रदेशाचा कारभार शांतपणे चालला होता. पण मी आता सतत 2 तप्प केलेली मेहनत फुकट जाण्याची पाळी आली. भोगो सर्वात शहाणा आणि समजूतदार माणूस, पण तोच हल्ली झिंगून फिरायला लागल्यामुळे सर्व प्रकारचे अनाचार हळूहळू डोकं वर काढायला लागलेत. आपणापुढे धनंजय आणि केशवचंद्र बसलेत याची त्यांना आठवण झाली असावी. ते त्यांच्याकडे वळून म्हणाले, माफ करा, मी कुठेतरी वाहवत गेलो. तुम्ही आणलेल्या बातमीनं मला धक्का बसला. सबंध आयुष्याची खटपट जर वाया जाऊ लागली तर तुम्हाला कसं वाटेल सांगा. या तुमच्या प्रदेशात अंमली पदार्थाचा कुठून शिरकाव होतो त्याबद्दल काही कल्पना आहे का? हो, मुळीच नाही, दासबाबू म्हणाले. आसामच्या पोलिसांचा आमच्या सरहद्दीवर पार आहे. पण आमची सरहद्द फार मोठी आहे. उत्तरेला स्वतंत्र भूतान आहे. बालियारा प्रांत आहे. पूर्वेस ब्रह्मदेश आहे. तेव्हा सर्व सरहद्दीवर लक्ष ठेवणं कठीण आहे. याची सुरुवात कधी झाली? अलीकडे 6-7 महिने झाले असतील. भोगोनीच एक मेळा भरवून अंमली पदार्थ लोकांना वाटून सुरुवात केली. तुम्ही त्याला विचारलं असेलच. भोगो म्हणतो आपल्याला एक नवीन जादू सापडली आहे. त्यामुळे आपले सर्व लोक मजेत राहतात. बाकी काही तो सांगत नाही. पण तुम्हाला याबाबत आणखीन काही समजून घ्यायचं असेल आमचा दरबार भरेपर्यंत थांबा. तुम्हाला जंगली लोकांचे सर्व सरदार आणि भोगो बघायला मिळेल, दासबाबू म्हणाले. तोपर्यंत देशमुखांचा शोध करायला मी माझी माणसं पाठवतो. दासबाबू, तुम्ही नागनाथचं नाव कधी ऐकलंय का? धनंजय यांनी विचारलं. नागनाथ? आठवण करत दासबाबू म्हणाले, मला वाटतं 1-2 वर्षांपूर्वी मी अमृत बाजार पत्रिकेत त्याच्याबद्दल काहीतरी वाचलं होतं. हो, आता आठवलं. मुंबईत त्यानं कोकेनचा जबरदस्त व्यापार करून पोलिसांना भांडावून सोडलं होतं, बरोबर ना? हो, बरोबर आहे. त्या नागनाथचं नाव या तुमच्या भागात तुम्ही कोणाच्या तोंडून ऐकलंय का? नाही. धनंजय, हा तुमचा नागनाथ या जंगली लोकांना कोकेन पुरवत असावा
असं तर तुमचं म्हणणं नाही ना? कोकेन आणि नागनाथ हे नेहमी एकमेकाला चिकटलेले आहेत. नागनाथ मेला असा आमचा समज होता, पण बाबासाहेबांनी पाठवलेल्या पत्रावरून ते खोटं ठरलंय. मध्येच केशवचंद्र म्हणाले, नागनाथचा विषय काढून आपण भलतीकडे वाहत चाललोय. आमचं काय, बाबासाहेब आणि त्यांची नंदा यांना शोधून काढायचं काम आहे. दासबाबू, ते काम तुमच्या प्रदेशातील लोकांनी केलं अशी माझी खात्री आहे. तुमच्या प्रदेशात शोध करायला मला तुमची परवानगी पाहिजे. बोगो इथे येणारच आहे. त्याच्यापुढे मी तुमचं म्हणणं मांडतो, त्यांना मी तुम्हाला परवानगी द्यायला भाग पाडतो. तुम्ही तुमची माणसं तयार ठेवा म्हणजे झालं. मी इथे येण्यापूर्वी शिवसागरच्या ठाण्याला वर्दी दिली. आता एवढ्यात आमची माणसं येऊन दाखल होतील, केशवचंद्र म्हणाले. आणि खरोखरच थोड्या वेळात चांगले 50 हत्यारबंद जवान तिथे दाखल झाले. केशवचंद्र त्यांना सूचना देण्यासाठी गेले. दासबाबू कपडे बदलायला गेले. धनंजयांनी तेथील एका आरामखुर्चीत ताणून दिलं आणि रात्रभर जागरण झाल्यामुळे त्यांचा डोळा कधी लागला ते त्यांना समजलं नाही. काही गोंगाट ऐकून ते जागे झाले तेव्हा चित्रविचित्र पेहरावाचे व भयानक चेहऱ्यांचे अनेक जंगली लोक त्या बंगल्याच्या आवारात जमा झालेले त्यांनी बघितले. वाघाचे चामडे छातीला बांधलेले व गळ्यात अनेक रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, डोक्याला विविध पिसं बांधलेले इसम त्यांना दिसले. तेच जंगली लोकांचे सरदार त्यांनी ओळखले. प्रत्येक सरदाराच्या डोक्यावर ताडपत्रीचे छत्र घेऊन दुसरे लोक उभे होते. दुसऱ्या कोपऱ्यात एका झाडाखाली केशवचंद्राचे जवान रांगेने उभे होते. त्यांच्याजवळच खुर्ची टाकून केशवचंद्र बसले होते. आवारात 2 खुर्च्या आणि टेबल होते. त्यांच्यासमोर ते रानटी लोक बसले होते. हे सर्व लोक हत्यारबंद असे होते. प्रत्येकाजवळ धनुष्यबाण, तलवारी, सुरे व आयुधे होती. त्यांचे सर्वांचे चेहरे उग्र होते व ते अधूनमधून संशयाने केशवचंद्राच्या माणसांकडे बघत होते. दासबाबू ठरल्या वेळी घरातून बाहेर पडले आणि आपल्या खुर्चीवर जाऊन बसले. खोणीनं त्यांनी धनंजयांना जवळ बोलवून बाजूच्या खुर्चीवर बसवले. दासबाबू आलेले बघताच ते सर्व लोक पुढे सरकून त्यांच्या समोर जमिनीवर बसले. त्या सर्वांना धनंजयांना अगदी जवळून पाहायला मिळाले. त्यांच्या चर्येवरून त्या सर्वांना अंमली पदार्थाची चटक लागलेली असून रात्रभर त्यापैकी कोणीही झोपलेलं नव्हतं हे त्यांनी ताडलं. लढाईवर निघावं त्याप्रमाणे ते शस्त्रानिशी काय यावं हे धनंजयांना समजेना. दासबाबूंनी बसूनच बोलायला सुरुवात केली. ते त्यांच्याच भाषेत बोलत होते. आपले भाषण धनंजयांना समजावे म्हणून त्यांनी आपल्या एका शिपायाला त्यांच्या मागे उभे करून त्यांना हिंदीत ते समजावून सांगायला सांगितले. दासबाबू अगदी सावकाश पण मोठ्याने बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही आज एका कराराचा भंग केलाय. इथं दरबारला येते वेळी शस्त्र आणायचे नाहीत असा पूर्वीचा प्रघात तुम्ही मोडलायत. मी स्वतः तुमच्या प्रदेशात हिंडतो तेव्हा कोणतेही बरोबर शस्त्र बाळगत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. ते पुढे म्हणाले, एकेकाळी आपल्या भागात शांतता नांदत होती. तलवार किंवा भाला बरोबर घेण्याची कोणाला जरूर भासत नव्हते. तुम्ही सर्व ताकदवान आणि आनंदी होतात. आपण सर्व अतिशय मजेने आयुष्य घालवत होतो. पण आज तुमची काय दशा झाली आहे बघा. एकाच्याही चेहऱ्यावर तेज नाही, शक्ती नाही. रोगानं तुमची शरीरे पोखरल्यासारखी दिसत आहेत. तुमच्यामध्ये मी माझं आयुष्य घालवलं. मला तुमची ही दुर्दशा बघून दुःख होत आहे. काही लोकांनी हुंकार देऊन त्यांना उत्तर दिलं, पण एकालाही त्यांच्याकडे बघण्याचं धैर्य होत नव्हतं. सर्वांनी खाली माना घालत्या होत्या. बोगो, मोठ्या आवाजात दासबाबू म्हणाले, या सर्व गोष्टीला तू जबाबदार आहेस. तू या सर्वांना वाईट नाहीत लावलास. हे ऐकताच एक धिप्पाड जंगली माणूस हळूहळू चालत टेबलापाशी आला. तोच बोगो हे धनंजयांनी ओळखलं. चांगला 6 फूट उंच आणि आडदांड शरीराचा तो माणूस चेहऱ्यावरून तरी हुशार असावा असं वाटत होतं, पण आता त्याचा चेहरा फिकट पडला होता. तो त्वेषाने म्हणाला, बडा बाबू, तुमचं हे बोलणं चिडलेल्या बायकांच्या भाषणाप्रमाणे आहे. आम्हाला कोणताही रोग झालेला नाही. उलट आता आमच्यातील म्हातारे तरुण झाले आहेत आणि तरुणांना जास्त जोम आलाय. भोगो, तू मात्र खंगलेल्या म्हाताऱ्याप्रमाणे दिसत आहेस हे कोणीही सांगेल. दासबाबू त्याच्याकडे तुच्छतेने बघत म्हणाले, एखाद्या हलक्या कुळातील माणसाप्रमाणे तू वागत आहेस. आपल्या दर्जाचा तुला विसर पडत चाललाय. तू या सर्व शूर जमातीला कलंक लावतोयस आणि या सर्व लोकांना तू विनाशाच्या मार्गाकडे नेतोयस. त्यानंतर त्यांनी या भागात अंमली पदार्थ कसे बोकाळलेत, मेळ्यामुळे लहान थोरांना कशी चटक लागली आहे, त्याचे शरीरावर कसे दुष्परिणाम होतात वगैरे वर्णन केलं.
नंतर ते भोगोकडे वळून म्हणाले, तुला जर राजा म्हणून आपलं कर्तव्य बजवायचं असेल तर तू या गोष्टीला ताबडतोब आळा घातला पाहिजेस, नाहीतर तुझ्या जागी दुसरा राजा नेमावा लागेल. हे त्यांचे शब्द ऐकताच त्या जंगली जमावात बरीच खळबळ उडाली. तसे म्हणणे खरोखरीच धार्ष्टाचे होते, पण त्या राजपदावर अनेक दुसऱ्या सरदारांचा डोळा आहे हे दासबाबूंना माहिती होते, व वरून जरी ते भोगोचा मान ठेवत असले तरी मनातून हेवा करत होते, आणि त्यामुळे दासबाबूंनी तसं मुद्दामून बोलून दाखवलं. भोगो, तुझ्या हद्दीत तू आपल्या मर्जीप्रमाणे राज्य कारभार करावा, पण बाहेरच्या प्रदेशाला तुझा जराही उपसर्ग पोहोचता कामा नये, या अटीवर मी तुला गादीवर बसवलं होतं, हे तुला आठवतं का? पण व्यसनापायी तुझे लोक तुला जुमानत नाहीत असं दिसतंय. हा प्रदेश सुधारण्यासाठी मी किती जीवापाड मेहनत घेतली आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण अलीकडे तुझे हे सर्व लोक झिंगलेल्या स्थितीत फिरत असतात. पाण्याशिवाय कित्येक शेतं चुकून गेली आहेत, तर कापणी अभावी कित्येक भरलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. तुमच्या घरात घाण साठली आहे, रस्ते पूर्वीसारखे साफ राहिलेले नाहीत. या प्रदेशातला पूर्वीचा सर्व आनंद मावळलाय. तुमची गुरंढोरं चाऱ्याच्या अभावी मरतुकडी झाली आहेत. तुमच्या स्त्रियाही आता अंमल करू लागल्यामुळे तुमच्या पोरांची जोपासना नीट होत नाही. काल मी तुझा मेळा बघायला मुद्दामून आलो होतो. तुम्ही सर्वजण झिंगून पडल्यामुळे एकालाही मला ओळखता आलं नाही. म्हातारे कोतारे स्त्रिया फार काय लहान मुलंही झिंगलेले पाहून मला धक्का बसला. मी तेव्हाच ठरवलं की भोगो राज्य करायला नालायक आहे, त्याला काढून टाकलं पाहिजे. केशवचंद्र बसले होते त्या दिशेनं पोट दाखवत भोगो त्वेषाने म्हणाला, बडाबाबू, मला हुसकून लावण्याकरता तू हे शिपाई इथे आणलेस काय? नाही, त्यांच्या मदतीची मला जरूर भासेल असं मला वाटत नाही. मग ते इथे येण्याचं कारण काय? बडाबाबू, तुला आमची भीती वाटली काय? तलवारीला हात लावत भोगो म्हणाला. दासबाबू हसून म्हणाले, गेल्या 25 वर्षात मला तुमची कधी भीती वाटली नाही, आणि ती आज वाटावी असं काही कारण घडलेलं नाही. भोगो, नीट बघ, त्या शिपायांपैकी एकाही जवळ शस्त्र नाही. त्यांनी आपल्या बंदुका दूर नेऊन ठेवल्या आहेत. मी त्यांना तसं करायला सांगितलंय. ते सर्व सरदार अचंब्याने एकमेकाकडे बघू लागले. भोगो थोडा वेळ विचार करून म्हणाला, बडाबाबू, तुझा डाव मी ओळखला. आमची जादू आमच्याकडून हिरावून नेण्यासाठी तू हे लोक बोलवलेस, पण ती जादू आम्हाला आमचा देव पुरवतो, ती तुला कधीच मिळणार नाही. भोगो, तुझा तर्क चुकीचा आहे. काल रात्री तुझ्या लोकांनी धुंदीमध्ये शिवसागरच्या हद्दीत जाऊन दंगामस्ती केली आणि एका मळेवाल्याला आणि त्याच्या मुलीला या आपल्या हद्दीत पळवून आणलं. त्यांचा शोध लावण्यासाठी ते इथे आलेत. त्यांना ती पळवून नेलेली माणसं मिळाली पाहिजेत. शिवाय ज्यांनी अविचाराने हे कृत्य केलं त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्याकरता त्यांना तुमच्या प्रदेशात प्रसंगी तुमच्या झोपड्यातही शिरून शोध घेण्याची परवानगी मी देतोय. तुम्ही जर त्यांना अडथळा केला तर शिलाँगहून लष्कर मागवून हा सर्व प्रदेश उद्ध्वस्त केला जाईल. मला तुमची अशी इच्छा आहे का? नको, एक वृद्ध सरदार उठून म्हणाला. बडाबाबू, तुझ्या त्या लोकांना तू परत पाठव. आम्ही स्वतः शोध करतो आणि तुझी ती माणसं त्यांना पळून नेणाऱ्यासह तुझ्या स्वाधीन करतो. हा टागो तुला तसं वचन देतोय. टागो मागून आणखीन काही सरदारांनी दासबाबूंना तसं वचन दिलं. टागो, मला फार आनंद होतोय. अजून तुमच्यातील थोडी तरी माणुसकी शिल्लक आहे. ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. उद्या दुपारपर्यंत ती माणसं शोधून आणा. तोपर्यंत हे सर्व शिपाई इथे राहतील, तुमच्या प्रदेशात घुसणार नाहीत. बडाबाबूची आपल्याला फसवण्याची युक्ती आहे, भोगो मोठ्याने म्हणाला, पण कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. भोगो, तुला आता एकच मार्ग मोकळा आहे, तो हा की तू ती माणसं पटकन आणून माझ्या स्वाधीन कर. दरबार संपला, दासबाबू म्हणाले. भोगो जागी विचार करत काही क्षण उभा राहिला. नंतर लांब टांगा टाकत तो तेथून झपाट्याने निघून गेला. बाकीची सर्व सरदार मंडळी तेथून काढता पाय घेऊ लागली.